मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम मला आभार मानायचा आहे गोवा सरकार आणि MIT गव्हर्नमेंटचा की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी तुम्हाला सांगितलं की वुमेन एम्पॉवरमेंट काय असते, वुमेन एम्पॉवरमेंट कधी होते, जेव्हा सोशली, पॉलिटिकली, इकॉनॉमिकली तुम्ही स्ट्रॉंग असता, तुम्ही इंडिपेंडंट असता, तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता, स्वतःचे विचार बिनधास्तपणे मांडू शकता. पण मग हे सर्व करायसाठी संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत, या संधी एकापैकी एक संधीबद्दल बोलायसाठी मी इथे आज उभी आहे. आपण म्हणतो महिलांच्या संधी, महिलांच्या संधी. महिलांसाठी संधी का? संधी या एकमेकांमध्ये फरक करतात का? संधी म्हणतात का की महिलांसाठी मी आहे, पुरुषांसाठी मी आहे? नाही, प्रत्येक संधी जी आज इथे उपलब्ध आहे, भले ती डॉक्टर क्षेत्रात असो, ॲडव्होकेट असो, सोशल ॲक्टिव्हिस्ट असो, खेळाडू असो, काहीही असो, प्रत्येक संधी प्रत्येक व्यक्तीसाठी अवेलेबल असते. असं नाही की मी करू शकते, तुम्ही करू शकत नाही, किंवा एखादा पुरुष एखादी गोष्ट करू शकते आणि ती एखादी महिला करू शकत नाही, असं कधीही नसतं. जी एखादी व्यक्ती जी गोष्ट करू शकते, प्रत्येक महिला ती गोष्ट करू शकते. तर मग मी इथे तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल सांगणार आहे. सिव्हिल सर्व्हिसेस काय असतं? सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे सर्व्हिस ऑफ द पीपल. जसं ब्युरोक्रॅट्स असतात, म्हणजे जे पॉलिसी बनवतात ते असतं गव्हर्नमेंट, आणि जे ते इम्प्लिमेंट करतात ते असतात ब्युरोक्रॅट्स, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्स. सिव्हिल सर्व्हिस हे एक चॅनल असतं बिटवीन गव्हर्नमेंट आणि पीपल, विच वर्क्स इन बोथ डिरेक्शन. आज तुमचे प्रॉब्लेम्स गव्हर्नमेंटपर्यंत ठेवायचे आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्स करत असतात. आता मागे हे जे चालू आहे, इट ऑल शोज की आजच्या महिला ऑफिसर्स आज ग्राउंडवरती काय काम करत आहेत. तर सिव्हिल सर्व्हिस हे का, सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय यायला पाहिजे? सिव्हिल सर्व्हिस हे तुम्हाला ब्रॉडर प्लॅटफॉर्म देतं. ब्रॉडर इन द सेन्स की आज तुम्ही इथे काम करू शकता, किंवा भारतातल्या कुठल्याही स्टेटमध्ये जाऊन काम करू शकता, किंवा भारताच्या बाहेर जाऊनही भारताला ग्लोबल लेवलवर तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. माझंच उदाहरण बघा, मी महाराष्ट्रातून आली आहे, पण मी आज गोवामध्ये काम करते आहे. 3 वर्षांनी मी कदाचित दुसरीकडे असेल. सो दिस इज द ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह दॅट दिस सर्व्हिस गिव्स यू. दुसरं आहे की इट हेल्प्स यू वर्क इन डिफरंट एरियाज. आता डिफरंट एरियाज म्हणजे कशा? डिफरंट एरियाज म्हणजे आज तुम्ही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये जाऊ शकता, इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये जाऊ शकता, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये जाऊ शकता, इवन इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जाऊ शकता. सो यू कॅन वर्क इन डिफरंट डिपार्टमेंट्स. बीइंग एन IAS ऑफिसर, आज हेल्थ डिपार्टमेंट, उद्या एज्युकेशन डिपार्टमेंट, परवा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, महिला कल्याण, समाज कल्याण, असे इतर प्लॅटफॉर्म्स हे एक सर्व्हिस ओपन करून देतं. आणि हे करायसाठी तुम्हाला खूप काही अवघड कष्ट करून पार पडायचं नाही आहे. याच्यासाठी फक्त एक परीक्षा द्यायची आहे आणि ती परीक्षा तुम्हाला क्लिअर करायची आहे. आणि जशी तुम्ही ती परीक्षा क्लिअर करणार, यू विल बी ऑन दिस साईड ऑफ द प्लॅटफॉर्म ॲड्रेसिंग द क्राऊड. दुसरं म्हणजे इट गिव्स यू पॉवर टू मेक अ डिफरन्स. आता जसं या महिला आहेत, या महिलांनी खूप काही कष्ट केलेत. म्हणजे लोकांपर्यंत सगळ्या सुविधा जेवढ्या सोप्या प्रकारे त्यांना पोहोचवता येतील त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. तर हे सिव्हिल सर्व्हिस प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करतं की तुम्ही सामान्य लोकांमध्ये रोजच्या कामामध्ये बदल घडवून आणू शकता. आता तुम्हीच बघा ना, कधी गव्हर्नमेंट सिस्टममध्ये तुम्ही गेलात, एखाद्या कामासाठी 10 चक्रा माराव्या लागल्या की तुम्हाला ताणताण होतो, राग येतो, चीड येते, यार कसलं गव्हर्नमेंट सिस्टम चालतं आहे. पण तीच सिस्टम जर एखाद्या अधिकाऱ्यानं बदलली आणि ती एका स्टेपमध्ये केली, तुम्हाला आनंद वाटतो. हेच प्लॅटफॉर्म तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस देतं की आजच्या ज्या अडचणी आहेत ते तुम्ही लोकांसाठी सोप्या करू शकता आणि हे सिस्टम बदलू शकता. आणि इथे असं नाही आहे की जे बनलं आहे तेच फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. यू कॅन थिंक ऑफ न्यू आयडियाज, नवीन नवीन उपक्रम चालू शकता. हे जे पण नवीन स्कीम्स येत आहेत, दीज आर ऑल आयडियाज ज्या इथे बसलेल्या काही व्यक्तींनी कधीतरी विचार करून, अरे असं पण करता आलं पाहिजे, असं पण झालं पाहिजे, जे आपण सतत म्हणत असतो ना की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. सो दिस इज हाऊ इट कॅन बी डन. दुसरे की आपल्याला वुमेन ऑफिसर्सची का गरज आहे? अधिकारी तर आहेत, खूप सारे अधिकारी आहेत. आता प्रत्येक वर्षी UPSC एक्झाम घेतं, प्रत्येक वर्षी अधिकारी सिलेक्ट होतात. माझ्या बॅचमध्ये 180 अधिकारी होते, पण महिला अधिकारी किती होत्या?
फक्त 58. आणि आमच्या बॅचचा गौरव केला गेला, कारण 58 म्हणजे आतापर्यंतच्या सर्वात जास्त महिला अधिकारी होत्या. पण 58 म्हणजे किती झालं? 1/3. आपलं पॉप्युलेशन किती आहे? 50%. मग आपण अजूनही का त्याच्यामध्ये पडत नाही आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न आज उभा राहतो. बरं, सिव्हिल सर्व्हिसेस फरक करतं का की मुलांनाच संधी देणार, मुलींना नाही देणार? उलटं सिव्हिल सर्व्हिसेस तुम्हाला एन्करेज करतं की मुलींनो या, परीक्षा द्या. सिव्हिल सर्व्हिस मुलींसाठी ॲप्लिकेशन फीससुद्धा घेत नाही. आणि महिला अधिकारी असल्याने फरक काय पडणार आहे? आज एवढ्या महिला इथे उपस्थित आहेत, मला त्यांना विचारायचं आहे, तुम्हाला महिला डॉक्टरकडे जायला आवडतं की पुरुष डॉक्टरकडे? गोवा. जेव्हाही तुम्ही कुठेही जायचा प्रयत्न करता, तुम्हाला वाटतं की महिला दिसायला पाहिजे, जास्त कम्फर्टेबल वाटतं, जास्त आपलंपणा वाटतो. तसंच आहे, जर महिला अधिकारी असेल, एक स्त्रीला समजून घेऊ शकते असं जे म्हणतात, महिला अधिकारी असेल तर त्या महिलांचे प्रॉब्लेम्स खूप आपुलकीने समजून घेईल, महिलांच्या दृष्टिकोनातून त्या विचार करेल आणि त्याच्यासाठी महिलांच्या दृष्टिकोनातून ते सोल्युशन शोधेल. म्हणून महिला अधिकाऱ्यांची आज खूप गरज आहे. बरं, हे काही खूप अवघड आहे का? नाही. ह्या सगळ्या ऑर्डिनरी महिला आहेत ज्या आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी कामं करत आहेत. मग ह्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी कामं करण्यासाठी अडचणी तर येतात. आता असं तर नाही आहे की बाबा सगळं सरळीत आहे, कुणाचीही लाईफ एवढी सिम्पल नसते. अडचणी येणार, 100 अडचणी येणार. इवन तुम्हाला लोक सांगतील की महिलांसाठी हे काम नाही, महिलांनी हे करू नये. का? कारण वर्किंग आवर्स खूप डायनॅमिक असतात, दिवस रात्र कधीही काम येऊ शकतं, स्ट्रेस खूप असतो, पॉलिटिकल स्ट्रेस असतो, इकॉनॉमिक स्ट्रेस असतो, फॅमिली आणि सर्व्हिस मॅनेज होत नाही, अशा 100 गोष्टी सांगतात. माझ्याही घरच्यांना सांगितल्या गेल्या की मुलीला नका जाऊ देऊ, डॉक्टर आहे, इकडेच PG करू द्या, सेटल होऊ द्या, चांगला दवाखाना बांधेल, घरात राहील. पण त्याच्याने काय झालं असतं? डॉक्टर पण एक नोबल प्रोफेशन आहे, पण एका लिमिटेड झालं असतं की एवढ्याच लोकांसाठी मी एवढंच काम करू शकते. मला ते ब्रॉडर प्लॅटफॉर्मवर काम करायचा होता. आणि खूप अडचणी असतात. कुणाच्या घरून काही अडचणी असतात, कुणाच्या मानसिक अडचणी, कुणाच्या शारीरिक अडचणी, कुणाच्या पैशाच्या अडचणी असतात. पण तुम्ही जर शोधलं तर तुमच्या प्रत्येक हलाखीच्या परिस्थितीतून तुम्हाला एक ना एक उदाहरण तर नक्की भेटेल की ज्यांनी त्याच परिस्थितीमधून स्वतःचं नाव कमवलं आहे आणि आज त्या यशस्वी झालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला असं एकही उदाहरण सापडलं नाही तर तुम्ही उदाहरण बना. आणि उद्या जेव्हा कोणी स्वतःच्या परिस्थितीकडे बघून विचार करेल तेव्हा त्याने तुमचं नाव घेतलं पाहिजे की हां, हिनी केलं, मी पण करू शकते, कारण आमच्या परिस्थितीसारख्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सपोर्ट सिस्टम असतो ती आपली फॅमिली, आपले क्लोज फ्रेंड्स आणि आपलं क्लोज सोशल नेटवर्क. तर इथे ज्या भगिनी प्रस्तुत आहेत या सर्वांना मला विचारायचं की तुमचे जे मुली आहेत, तुमच्या मुली आहेत त्या सध्या कॉलेजमध्ये असतील किंवा तयारी करत असतील, तर मला म्हणायचं तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या की त्या सर्व्हिसमध्ये येतील. आणि कसं असतं, सोसायटी तुम्हाला नेहमी सांगणार की महिलांनी हे करू नये, मुलींना इकडे जाऊ देऊ नका. पण फॅमिली इज द बिगेस्ट सपोर्ट. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल डॉटर देर इज अ सपोर्टिव्ह फॅमिली. माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, असं नाही की खूप सिम्पलप्रमाणे झालं. अडचणी येतात, माणूस गळून जातो, असं वाटतं की आता आपल्याच्याने शक्य नाही, आपण हे करू शकत नाही. अशा वेळेला सगळ्यात आधी माझी आई मला सांगायची, बेटा एखाद वेळेस मुलगा शिकला नाही तरी चालेल, पण माझी मुलगी अधिकारी व्हायलाच पाहिजे. मला तिला ती स्ट्रॉंग, ब्रेव्ह, इंडिपेंडंट बघायचंच आहे. असंही तुम्हीही करा. तुमच्या मुलींना पुढे प्रोत्साहन द्या, त्यांना इथे येऊ द्या. तुम्ही करू शकता, तुमच्या मुली करू शकतात. आणि आज मी इथे एवढ्या मान्यवरांसोबत स्टेज शेअर करते आहे, त्याचं एकमेव कारण आहे की मी आज ती परीक्षा देऊन इथे पास होऊन इथे आले. आणि ही फक्त सुरुवात आहे. आताशी मी कुठे सर्व्हिस जॉईन केली आहे, अजून खूप पल्ले गाठायचे आहेत, पण तुमचा सपोर्ट लागेल. आणि फॅमिली सपोर्ट इज द बिगेस्ट थिंग. की कसं असतं, मानसिक त्रास ज्याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही, तोही एक अस्तित्वात
खूप रियालिटी आहे ती आजची, आणि त्या मानसिक सपोर्टची सगळ्यात जास्त गरज असते. तर त्याच्यासाठी मी सर्वांना सांगेल की प्लीज प्लीज तुमच्या मुलींना या सर्व्हिसमध्ये येऊ द्या. तुम्हाला कधीही काहीही हेल्प लागली, कधी मी इथेच आहे गोवामध्ये, कधीही मला अप्रोच करा. आय विल बी ग्लॅड टू हेल्प यू आउट. आणि आता मी फक्त तुम्हाला सांगेल की ह्या ज्या महिला करू शकतात, जे मी करू शकते ते उद्या तुम्ही करू शकता, तुमच्या मुली करू शकतात. आणि सावित्रीबाई फुले त्या काळात महिला शिक्षणासाठी झगडल्या, इतक्या झगडल्या की त्यांना इतके त्रास दिले गेले. लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं, लोकांनी त्याला शिव्या घातल्या, वस्तीच्या बाहेर काढून टाकलं, पण त्या थांबल्या का? नाही थांबल्या. त्या आज लढल्या, म्हणून आपण आज शिकू शकतो. तर आपण आज लढलो तर उद्या पुढची पिढी नक्कीच आपल्यापेक्षा खूप पुढे जाऊ शकते. तर शेवटच्या 4 ओळी ज्या मी इथे सांगू शकते की स्त्री किती महान असते. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. धन्यवाद. देव बरे करो.